नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुनला आता कळतं की सायली साने वकिलांकडे गेली होती, कारण साने वकीलच अर्जुनला फोन करून सांगतात. तेव्हा इथे अर्जुनला कळतं की सायली साने वकिलांना भेटायला सुद्धा गेली होती आणि अर्जुन आता खूप चिडतो आणि सायलीला विचारत असतो की तू साने वकिलांना भेटायला गेली होतीस का. तेवढ्यातच तिथे आता साने वकिलांकडून डिवोर्सची नोटीस आलेली असते. ती नोटीस बघितल्यानंतर अर्जुनचा राग आता पराकोटीला गेलेला असतो. तेव्हा इथे सायली आता मधुभाऊंची शपथ घेऊन सांगते, मी साने वकिलांकडे गेले होते, पण मी डिवोर्सबद्दल अजिबात बोललेलं नाही आहे. मी त्यांना काहीच सांगितलेलं नाही आहे आणि मी तुमच्याकडून डिवोर्स का घेईन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मग कोण गेलं होतं तिथे आणि त्यांनी मला अचानक अशी डिवोर्सची नोटीस पाठवलीच कशी. त्यानंतरला आता दोघांमधले गैरसमज दूर झालेले असतात आणि अर्जुनला डिवोर्स मागचा खरा सूत्रधार कोण आहे ते सुद्धा शोधून काढायचं असतं. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही आता साने वकिलांकडे जातात. तिथे गेल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की तुम्ही मला ही डिवोर्सची नोटीस कुणाच्या सांगण्यावरून पाठवलीत. तेव्हा साने वकील अर्जुनला बघून खूप जास्त घाबरतात, कारण अर्जुन हा नामवंत वकील असतो आणि तो जर माझ्या वाईटावरती उठला तर माझं करिअरसुद्धा डिस्ट्रॉय करू शकतो, हे साने वकिलांना माहिती असतं. तेव्हा अर्जुन विचारतो, मी काय विचारतोय तुम्हाला, मला आत्ताच्या आता खऱ्या व्यक्तीचं नाव सांगा. तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून नोटीस पाठवली. तुमच्याकडे मी आलो होतो का बोलायला, की माझी बायको आली होती. तेव्हा इथे आता खूपच जास्त ॲडव्होकेट घाबरतात आणि प्रियाचं नाव सांगून टाकतात. तेव्हा डिवोर्स मागचा खरा सूत्रधार प्रिया आहे हे आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि मग अर्जुन आता रविराज काका आणि प्रतिमा, त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार कुटुंब यांच्यासमोर आता प्रियाला चांगलाच धडा शिकवतो. तर इथे दिवाळीनिमित्त आता सगळे सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबातील लोक प्रियावरती चांगलेच फटाके फोडतात आणि तिचा अपमानसुद्धा करतात. तर इथे आता अर्जुनच्या समोर प्रियाचं नाव कसं काय येतं, त्याचबरोबर सायली अर्जुनवरती का चिडलेली आहे, ती त्याच्याबरोबर का बोलत नाही आहे आणि साने वकिलांकडे जाण्याचं मूळ कारण काय, हे आता सायली अर्जुनला कसं काय सांगते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे अर्जुन विचारत करत असतो की सायली माझ्यावरती रागवली आहे तर का, कारण काय, कारण त्याला अजिबात माहिती नसतं की सायलीने त्याचं अर्धवट बोलणं ऐकलेलं आहे. त्यानंतरला इथे आता अर्जुनने विचारूनसुद्धा ती त्याला काहीच सांगत नाही. तर इथे घरातले लोकंसुद्धा तिला खोदून विचारण्याचा प्रयत्न करत असतात, पण घरातल्या लोकांना उगाच का त्रास द्यायचा म्हणून ती आपल्या मनातली गोष्ट मनातच ठेवते. पण इथे सायली आता खूप मोठी चुकी करते, ती म्हणजे अर्जुन बरोबर न बोलता ती डिरेक्टली आता साने वकिलांकडे जाते आणि मधुभाऊंची केस जी अर्जुनने आता जवळजवळ जिंकतच आणलेली असते, ती केस आता अर्जुनकडे न देता ती साने वकिलांकडे द्यायला तयार झालेली असते. कारण तिचा फार मोठा गैरसमज झालेला असतो की कदाचित अर्जुन आता ही केस लांबवणार आहे. कदाचित अर्जुनला मधुभाऊंना बाहेर काढायचंच नाही आहे म्हणून ते उगाचच दिवस वाढवत आहेत असं सायलीला वाटत असतं. त्यामुळे आता गैरसमज झाल्यामुळे ती साने वकिलांकडे जाते आणि मधुभाऊंची केस घ्या असं म्हणते. तेव्हा साने वकील तिला आता सत्य परिस्थिती सांगतात. ते म्हणतात की अर्जुन सुभेदार हे नामवंत वकील आहेत आणि ते खूपच जास्त हुशार वकील आहेत. मधुभाऊंची केस तुमच्या कुणीही घेतली नसती, पण ते खूपच जास्त हुशार असल्यामुळे त्यांनी तुमची केस अगदी आता तुम्ही जिंकणार की काय तिथपर्यंत आणून ठेवलेली आहे. त्यामुळे तुमच्या मिस्टरांची म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची परवानगी मिळत नाही आणि ती केस स्वतःहून ते मला देत नाही, तोपर्यंत मी मधुकर पाटलांची केस घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. पण प्रियाने आता सायलीचं आणि इथे साने वकिलांचं बोलणं ऐकल्यानंतर आता प्रिया म्हणते की या संधीचा फायदा मला उचलायला हवा. तर इथे ती म्हणते माझं नाव जर पुढे आलं तर. तेव्हा ती म्हणते की किल्लेदाराचा एवढा पैसा काय कामाचा, या वकिलाच्या तोंडावरती मारेन आणि त्याचं तोंड मी गप्प करेन. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की चला आता मला तुमच्याकडे एक काम आहे. तेव्हा साने वकील म्हणतात की तुम्ही कोण. तेव्हा प्रिया म्हणते की माझं नाव आहे प्रिया मधुकर. त्यानंतरला ती आपली खरी ओळख त्याच्यापासून लपवून ठेवते
आणि म्हणते की आता तुमच्याकडे जी मुलगी आली होती ना, तिला तिच्या नवऱ्याबरोबर राहायचं नाही आहे. त्या दोघांचं खूप मोठं भांडण झालं आहे आणि म्हणूनच ती तिच्या नवऱ्याकडून म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडून तिच्या वडिलांची केस मधुकर पाटील यांची केस काढून घेते आणि ती तुम्हाला देते. म्हणजे ती एवढी विनंती करते, रिक्वेस्ट करते, म्हणजे त्यांचं भांडण किती पराकोटीला गेले हे तर तुम्हाला कळलंच असेल. अर्जुन सुभेदार नामवंत वकील आहेच, पण त्याचबरोबर तो खूपच जास्त स्ट्रिक आहे. आता कदाचित त्याने असं सुद्धा सांगितलं असेल की ही केस जिंकण्याचे काही होप्स दिसत नाही आहे आणि म्हणूनच त्यांना ही केस सोडायची असेल. म्हणून तर सायली तुमच्याकडे विनंती करायला आली होती ना. तेव्हा मला असं वाटतं तुम्ही एक काम करा, त्या दोघांना आता एकमेकांबरोबर राहायचंच नाही आहे, मला माहिती आहे. तुम्ही त्यांना डिवोर्सची नोटीस पाठवून द्या. तेव्हा इथे आता सायलीच्या बाजूने डिवोर्सची नोटीस आता प्रिया पाठवायला सांगते आणि त्यांना हवे तेवढे पैसे देऊ करते. तेव्हा इथे आता साने वकील म्हणत असतात, पण तुम्ही या गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट का घेताय? तेव्हा प्रिया म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला जेवढे पैसे हवे तेवढे देण्यात आलेत ना, मग तुम्ही त्या गोष्टीचा विचार अजिबात करू नका. तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळतील, पण याच्यामध्ये माझं नाव घेऊ नका आणि त्या दोघांना एकमेकांबरोबर राहायचं नाही आहे असं तुम्हाला सायलीनेच सांगितलं आहे हे तुम्ही अर्जुनला सांगा. त्यांच्यातलं भांडण तर वाढलेलं आहे. अर्जुन त्या गोष्टीवरती विश्वास ठेवेल आणि कदाचित तुम्हाला काही विचारणारसुद्धा नाही. तेव्हा इथे साने वकिलांनी आता पैशांसाठी इथे अर्जुनची केस न घेता तरीही त्याने आता डिवोर्सची नोटीस प्रियाच्या सांगण्यावरून पाठवलेली असते. त्यानंतर आता साने वकील स्वतःहून अर्जुनला फोन करतात. तेव्हा अर्जुन 2-3 वेळा फोन तर कट करतो. त्यानंतरला साने वकील म्हणत असतात की मी तुम्हाला महत्त्वाचं सांगण्यासाठी फोन करतो आहे. मी ॲडव्होकेट साने सर, तुमच्या मिसेस सायली अर्जुन सुभेदार माझ्या इथे आल्या होत्या आणि मधुकर पाटील यांची केस मला घ्या असं म्हणत होत्या. मी त्यांना म्हणालो की तुमचे मिस्टर हे नामवंत वकील आहेत आणि तेच फक्त तुमच्या वडिलांची केस जिंकू शकतात, पण तरीसुद्धा त्या मला रिक्वेस्ट करत होत्या आणि म्हणत होत्या की मी सांगते ना तुम्हाला की माझ्या वडिलांची केस तुम्ही घ्या म्हणून. खाजगी कारणांमुळे ते आता केस लढू शकणार नाही आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? सायली असं तुम्हाला कधीच बोलणार नाही. तेव्हा साने वकील म्हणतात की हवं तर तुम्ही तुमच्या पत्नीला विचारा. तेव्हा अर्जुन आता खूप चिडतो आणि इथे चैतन्यला म्हणतो की आत्ताच्या आत्ता घरी चल आणि तो घरी येतो आणि सायलीला विचारत असतो की सायली लवकर खाली ये. तेव्हा सायली तिच्या रूममध्ये असते. कल्पनाला विचारतो की मम्मा सायली कुठे आहे? तेव्हा कल्पना म्हणते अरे रूममध्ये असेल. तेव्हा इथे सायली आता धावत पळत येते. तेव्हा अर्जुन विचारतो की सायली तू कुठे गेली होतीस? ॲडव्होकेट सानेंकडे गेली होतीस का? तेव्हा इथे आता अर्जुनचा राग पाहता सायली खूपच जास्त घाबरते आणि इथे काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे साने वकिलांकडून आता एक व्यक्ती डिवोर्सची नोटीस घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की साने वकिलांनी तुमच्यासाठी नोटीस पाठवलेली आहे. तेव्हा अर्जुन ती नोटीस बघतो तर ती डिवोर्सची नोटीस असते. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही डिवोर्ससाठी गेला होता साने वकिलांकडे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मधुभाऊंची केससुद्धा माझ्याकडे ठेवायची नाही आहे आणि तुम्हाला माझ्याकडे डिवोर्ससुद्धा घ्यायचा आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, नाही, मी डिवोर्सबद्दल काही बोलायला गेले नव्हते. मी मधुभाऊंची शपथ घेऊन सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग त्यांनी मला डिवोर्सची नोटीस कशी काय पाठवली तुम्ही न सांगता, आणि तुम्ही तिथे कशासाठी गेला होतात? तेव्हा इथे सायली म्हणत असते की मी त्यांना मधुभाऊंची केस द्यायला गेले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, का मधुभाऊंची केस आता आपण कधीही जिंकू आणि आता तुम्हाला ती केस त्यांना का द्यायची आहे? तेव्हा इथे सायली म्हणते, कारण तुम्ही मधुभाऊंची केस लांबवताय असं म्हणाला होतात ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं मी मधुभाऊंची केस लांबवतोय? तेव्हा सायली म्हणते, सांगायला कशाला पाहिजे, मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही काय ऐकलं माझं बोलणं? मी मधुभाऊंची केस लांबवतोय, अजून तुम्ही मला काही बोलताना ऐकलं का? तेव्हा सायली म्हणते, नाही, नंतरचं कशाला ऐकायला पाहिजे, महत्त्वाचं ते ऐकलं ना. तुम्ही मधुभाऊंची केस लांबवताय हे मला कळलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा अर्जुन म्हणतो, अर्धवट ऐकल्यानंतर तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही मनामध्ये ते निष्कर्ष काढले. तुम्ही का माझं अर्धवट बोलणं ऐकून लगेच ॲडव्होकेट सानेंकडे गेलात? किती मोठा तमाशा क्रिएट केलात तुम्ही. माझ्याबरोबर बोलायच्या बंद झालात. घरातल्या लोकांनी एवढं विचारलं तुम्हाला, मम्माने, आजीने, डॅडने, की काय आहे ते मला तरी सांग. तुम्ही का कोणाशी काही बोलला नाहीत? तुम्हाला माझं अर्धवट बोलणं ऐकून एवढा मोठा निष्कर्ष काढायचा होता. मला का तुम्ही जा विचारलं नाही? नक्की मी काय बोलत होतो हे तरी तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो की सायली वहिनी, तुम्ही अर्धवट बोलणं ऐकून एवढा मोठा विचार केलात की इथे अर्जुनला मधुभाऊंना बाहेरच काढायचं नाही आहे, त्याला मधुभाऊंची केस लांबवा
थांबवायची आहे. तुम्ही फक्त एवढा शब्द ऐकून तिथून निघालात. पूर्ण बोलणं तर ऐकलं नव्हतं ना. मग एवढा मोठा गैरसमज करण्यापेक्षा अर्जुन जवळ जर स्पष्टपणे बोलला असतात तर नेमकं त्याचा म्हणण्याचा उद्देश काय होता हे तरी तुम्हाला कळलं असतं. ते न करता तुम्ही त्याच्याबरोबर अबोला धरलात, एवढा राग व्यक्त केलात. त्याच्यापेक्षा जर त्याच्याबरोबर स्पष्टपणे बोलला असतात तर खरं खोटं लगेच तुमच्या समोर आलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की एवढं सगळं करायची काय गरज होती आणि एवढं सगळं करून ॲडव्होकेट सानेंवरती तुमचा विश्वास आहे. ते मधुभाऊंना बाहेर काढतील असं वाटतं तुम्हाला? मग ठीक आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांनाच आता मधुभाऊंची केस लढायला सांगा. मी पण बघतो की ॲडव्होकेट साने मधुभाऊंना कसे बाहेर काढतायत ते. तेव्हा इथे सायली आता पूर्णपणे घाबरते, कारण आता अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो, आणि तुम्हाला डिवोर्स हवा आहे ना? या गोष्टीसाठी तुम्ही मला सानेंना डिवोर्स नोटीस पाठवायला सांगितले. ठीक आहे, मी याच्यावरती सहीसुद्धा करायला तयार आहे. तुम्ही चुकीचं ऐकलत, अर्धवट ऐकलत आणि त्याचा एवढा तमाशा केला, एवढा टोकाचा निर्णय घेतला, तुम्ही टोकाचा विचार केलात, तो सुद्धा माझ्याबद्दल. ह्या 1.5 वर्षांमध्ये याचा अर्थ तुम्ही मला ओळखलंच काय? एवढाच विश्वास आहे का तुमच्या माझ्यावरती? तुम्हाला मी इतका चीप वाटलो का मिसेस सायली? तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, तू अशी वागशील मला खरंच असं वाटलं नव्हतं. अगं, मधुभाऊंची केस कुणीतरी वकील घ्यायला तयार होतं का? शेवटीला अर्जुनने ती केस घेतली. म्हणजे तिथे जिंकण्याचे कुठल्याही आशा नव्हत्या, जिंकण्याचे होप्स नव्हते, पण तरीसुद्धा अर्जुनने ती केस घेतली, कारण त्याचा तुमच्यावरती आणि मधुभाऊंवरती विश्वास होता की तुम्ही खोटं बोलणार नाही. मग तरीसुद्धा तुम्ही त्या अर्जुनवरती अविश्वास दाखवलात. त्याने पुरावे गोळा करण्यासाठी जीवाचं रान केलं. रात्रीच्या वेळेलासुद्धा तो आश्रमामध्ये रिस्क घेऊन घुसला होता. जर त्याला तिथे पोलिसांनी पकडलं असतं तर त्याची सनद रद्द झाली असती, त्याचं लायसन्स रद्द झालं असतं. पण तरीसुद्धा मधुभाऊंसाठी त्याने एवढी मोठी रिस्क घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत तो लढला. साक्षी महिपतच्या घरी गेला. तिथे त्या साक्षी महिपतचा त्या जजबरोबरचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तो तिथे बार काउन्सिलमध्ये सगळ्यांना दाखवून त्या आश्रमावरती पुन्हा स्टे लागू केला. हे सगळं कुणी केलं? अर्जुननेच केलं ना. मग तरीसुद्धा तुम्हाला असं का वाटलं की अर्जुन मुद्दामून मधुभाऊंची केस लांबवतोय म्हणून? तेव्हा सायली म्हणते, मग मी जे ऐकलं तेच मी बोलते ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्ण ऐकलत का तुम्ही? पूर्ण ऐकलत का? मग काय एवढा मोठा निर्णय घेतलात आणि मग ही नोटीस कुणी पाठवली आहे? तेव्हा सायली म्हणते, माझं चुकलं, प्लीज मला माफ करा, माझं चुकलं. आणि सायली आता अर्जुनचे पाय पकडते. ती म्हणते की मी अर्धवट ऐकून एवढा मोठा निर्णय घ्यायला नको होता, पण मी घाबरले होते. मला असं वाटलं की तुम्हाला आता मधुभाऊंच्या केसचा कंटाळा आला आहे आणि म्हणून तुम्ही त्यांची केस लांबवताय. प्लीज मला माफ करा. आणि इथे आता सायली म्हणत असते, पण मी मधुभाऊंची शपथ घेऊन सांगते, मी इथे डिवोर्सची नोटीस पाठवायला सांगितलेली नाही आहे. अहो, मी तुम्हाला सोडून कुठे जाऊ? मी या कुटुंबाला सोडून कुठे जाऊ? आणि मी तुमच्याकडे डिवोर्स का घेईन? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय माहिती, जसं अर्धवट बोलणं ऐकून ॲडव्होकेट सानेंकडे गेलात तसं आता तुम्हाला माझ्याबरोबर राहायचंसुद्धा नसेल ना, बरोबर की नाही? तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, तुम्ही जसं म्हणताय आता मला तुमच्या बोलण्यावरती सुद्धा विश्वास ठेवावासा वाटत नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही म्हणताय म्हणून आताच्या आता ॲडव्होकेट सानेंकडेच चाला. तेव्हा अर्जुन आता सायलीला घेऊन आणि चैतन्यला घेऊन ॲडव्होकेट साने यांच्याकडे जातो. अर्जुनला बघितल्या साने वकिलांना घाम फुटतो. तेव्हा इथे ॲडव्होकेट साने आता म्हणतात की अर्जुन सर तुम्ही इथे? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुम्ही मला म्हणालात की माझी बायको इथे आली होती, तिने ते मला सांगितलं, पण तिने तुम्हाला सांगितलं होतं का इथे डिवोर्सची नोटीस पाठवायला? तेव्हा साने वकील म्हणतात की हो, तुमच्या बायकोने सांगितलं होतं. तेव्हा सायली म्हणते, खोटं बोलता येते सर, मी मधुभाऊंची शपथ घेते, मी यांना सांगितलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला 2 मिनटं नाही लागणार खरा गुन्हेगार कोण आहे ते शोधून काढायला. तुम्ही जर मला खऱ्या गुन्हेगाराचं नाव नाही सांगितलं तर मी तुमच्या विरोधात काय कंप्लेंट करेन तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा आता स्वतःच्या तोंडाने कबूल करा, मी तुमच्यावरती कुठलीही लिगली ॲक्शन घेणार नाही. तेव्हा साने वकील आता पैसा वगैरे सगळं सोडून प्रियाचं नाव सांगतात आणि म्हणतात की प्रिया मधुकर इथे आली होती आणि तिने मला सांगितलं की त्या दोघांना एकत्र राहायचं नाही आहे, तुम्ही डिवोर्सची नोटीस पाठवून द्या म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं, पुन्हा जर असं कुणी पैसे दिलं आणि जर तुम्ही खोटं काम केलं ना तर 1 मिनिटामध्ये तुमची सनद रद्द करेन, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा इथे अर्जुन आता घरी येतो आणि रविराज काका प्रिया आणि प्रतिमालासुद्धा बोलावून घेतो आणि म्हणतो की हे बघा, ही आहे डिवोर्सची नोटीस. माझं आणि सायलीचं छोटंसं भांडण काय झालं तर इथे प्रिया साने वकिलांकडे गेली आणि तिने मला डिवोर्सची नोटीस पाठवायला सांगितले
सायलीला माझ्याबरोबर राहायचं नाही आहे म्हणून त्याला डिवोर्स द्या असं सांगण्यात आले. तेव्हा इथे आता अर्जुन सगळे डिवोर्सचे पेपर रविराज काकांना दाखवतो आणि साने वकीलसुद्धा तोंडाने हे सगळं कबूल करतात. तेव्हा इथे पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका, रविराज काका आणि प्रतिमा सगळ्यांनाच खूप जास्त राग येतो. पूर्णाजीसुद्धा जाते प्रियाच्या थोबाडीत देते, रविराज काकासुद्धा थोबाडीत देतात. त्याचबरोबर कल्पना आणि प्रताप काका तिचा खूप जास्त अपमान करतात. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की त्या दोघांचा सुखाचा संसार तुला बघवत नाही आहे का तन्वी? तुला सांगितलं आहे ना आता सगळं विसरून जा म्हणून, तरीसुद्धा त्रास देणं तुझं थांबणार नाही आहे का? तर इथे दिवाळीच्या दिवसांमध्ये आता प्रियाचं भांडं फुटल्यानंतर आता इथे थोबाडीत देऊन चांगलीच फटाक्यांची उधळण तिच्यावरती होत असते आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा अर्जुनने दिलेली असते.